पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीने आत्महत्या केल्यानंतर अनंत गर्जेला अटक झाली आहे। मात्र एसआयटीद्वारे चौकशीची मागणी गौरीच्या कुटुंबियांनी केली आहे। तर पंकजा मुंडेंनी सुद्धा गौरीच्या कुटुंबियांची आज भेट घेतली आणि मला या प्रकरणाची कल्पना जरी असती तरी पीएच्या कानाखाली मारली असती अशा शब्दात पंकजा मुंडेंनी संताप व्यक्त केलाय। पाहूया। एसआयटी तपासणी झाली पाहिजे। एसआयटीच्या मार्फत एसआयटीनेच खरोखर तिला न्याय भेटणार आहे। डॉक्टर गौरी पालवेच्या मृत्यू प्रकरणात पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जेला कोर्टानं 4 दिवस पोलिसांच्या कोठडीत पाठवलं। मात्र पोलिसांच्या चौकशीवर विश्वास नसून एसआयटीद्वारे चौकशीची मागणी गौरीच्या आईने केली आहे। तिच्या डोक्यावर मारलेलं वरण होता, डोक्यावर होता आणि छातीवर इकडे पण असं पूर्ण काळ झालेलं होतं। मी पाहिलं माझ्या लेकराला तिथं गेल्याच्या नंतर मला गेले होते मध्ये मी तर पूर्ण डोक्याला मार होता, इथं डोक्याला लागलेलं होतं काहीतरी आणि इकडे पण लागलेलं होतं, छातीला पण मारलेलं लागलेलं होतं। एसआयटी तपासणी झाली पाहिजे। एसआयटीच्या मार्फत एसआयटीनेच खरोखर तिला न्याय भेटणार आहे। कारण हे बाकीचा माझा विश्वासच नाहीये। कारण त्या आनंदचे 2 मोबाईल असताना एकच मोबाईल जप्त केलेला आहे, एक मोबाईल त्याच्याकडे जप्त केलेला नाहीये आणि पारदर्शकता काहीच नाहीये। काय तुमचं काय 2-3 दिवस झाले ना हे होऊन, सगळं काहीच नाहीये। कोण काय करतंय, कोण काय करत नाही, काहीच नाही। एसआयटी शिवाय कळणारच नाही आपल्याला काय होणार आहे ते। माझी लेकरू शिकवलं, डॉक्टर केलं, एवढं मोठं इतकं सुंदर लेकरू कशातच कमी नसताना ह्या हरामखोरांनी जीवच मारले आणि त्यांना शिक्षा फाशीच व्हायला पाहिजे, विषयच नाही। एसआयटीनेच तपासणी करायची। गौरीचा पती अनंत गर्जेला अटक झाली असली तरी अद्याप दीर अजय गर्जे आणि नणंद शीतल गर्जे फरार आहेत। या तिघांनी मिळूनच मुलीची हत्या केल्याचा आरोप गौरीच्या आईचा आहे। मृतदेह हॉस्पिटलमध्ये आणून अनंत गर्जे फरार का झाला होता असा सवालही गौरीच्या आईचा आहे। विशेष म्हणजे मला म्हणायचं की आत्महत्या नाहीच आहे, ती हत्याच केलेली आहे। हत्याच केलेली आहे ती तिघांनी केलेली आहे, शीतल गर्जे, अनंत गर्जे आणि अजय गर्जे। आणि आम्ही नसताना पोरीला हॉस्पिटलमध्ये घेऊन आला, हा एक आणू शकत नाहीये। त्याला सोबत कोणी ना कोणी पाहिजे, त्याच्यामुळे ते तिघांनी सोबत घेऊन आले हॉस्पिटलमध्ये। आम्ही ज्यावेळेस पोहोचलो त्यावेळेस पोरगी नायरच्या पीएम पोस्टमॉर्टमच्या रूममध्ये होती। मग हा पळून जायचं कारण नव्हतं ना, यांनी पोरगी पदरला सोडली, तिथूनच पळून गेला हा, सगळे पळून गेले। जे होतंय ना त्याच्यात खरंच कोणीच राजकारण आणू नये आणि ते जे प्रकरण आहे ते अतिशय गंभीर आहे आणि त्याची चौकशी जी आहे 3 आरोपींपैकी एकाला अटक झालेली आहे, पण बाकीच्या दोघांना अजून अजय आणि शीतल जे दीर आणि नणंद होते त्यांना अजून चौकशीसाठी बोलवलंय की नाही त्याचं अजून काहीच क्लॅरिटी दिली नाही आहे। मी दिवसात 3 वेळा आयोनशी चेक करत असते पण अजून मला ते कळलेलं नाही आहे। अनंत गर्जेसोबत 10 महिन्यांआधी डॉक्टर गौरी पालवेचं लग्न झालं होतं। पंकजा मुंडेंचे पीए असल्यानेच आपण त्याला मुलगी दिली, पण पीए असला तरी तपासात हस्तक्षेप करणार नाही असं पंकजाताईंनी म्हटल्याचं गौरीच्या वडिलांनी सांगितलंय। पंकजा मुंडेंनीही गौरीच्या आई वडिलांची भेट घेतली। कुणाला माहीतच नाही, मला माहित असतं तर मी 2 कानाखाली लावून सरळ करून, माहीतच नाही आम्हाला, कुणालाच माहित नाही तर आम्ही करावं काय। पण भगवान बाबा शपथ आणि मुंडे साहेब शपथ, मी कुणालाच कधीच फोन केला नाही, वाचवायचा प्रयत्न मी करणार नाही। जर जे चूक आहे त्याला शिक्षा। आता जिथं मी उपस्थितच नाही तिथलं मी कसं सांगू काय घडलंय, मला काय माहिती। हा ताईंचा दुसऱ्या दिवशी फोन आला। मला पण अपेक्षा आहे ताई साहेबांकडे होते, त्यामुळे ताईकडे पाहूनच मी मुलगी दिली माझी। ताईचे पीएत, नाहीतर ही डॉक्टर होती, हे मध्यस्थी माणसं जे आहेत, काय तपासणी करता येईल तेवढी करा, पण आम्हाला न्याय द्या अशी विनंती मी ताई साहेबाला फोनवर केली। काय म्हणाले ताई म्हणल्या निष्पक्षपणे माझा पीए म्हणून मी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करणार नाही, पण निष्पक्षपणे मी चौकशी करते। इकडे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी गौरी पालवेच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि संपूर्ण घटनेचा निष्पक्ष तपास होईल असं आश्वासन कुटुंबियांना दिलं। एकच मागणी आहे, पंकजाताईला, धनंजय मुंडेला पुढाकार घ्यायला पाहिजे। जरी त्यांच्या ताईच्या पीए असला तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही, पण महिला म्हणून आज गौरी गर्जेचे पाठीमागे उभे राहणं पंकजाताईचं कर्तव्य आहे आणि एक महिला म्हणून। अनंत गर्जेचे विवाहबाह्य संबंध होते। गर्भपाताची फाईल गौरीच्या हाती लागली होती, तेव्हापासून वाद सुरू झाला असं गौरीच्या आई वडिलांचं म्हणणं आहे। आणि आता गौरीच्या मृत्यू प्रकरणात तपासाची अपडेट कळवली जात नसल्याचीही तक्रार कुटुंबियांची आहे।
बीडहून अशोक काळकोटेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.